मॅचला या ठिकाणी सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चालू मॅच आपल्याला पाहायला मिळते माले विपक्ष. दरम्यान दोन्ही संघाचे 12th मॅन आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. भिलवडी संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये आहे. माले संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये नाहीये. मॅच थांबवा थोडीशी प्लीज. माले संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये नाहीये. तर तुम्ही या ठिकाणी उशीर कराल तर तुम्हाला या ठिकाणी पेनल्टी दिली जाईल प्लीज. तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढी तुम्हाला या ठिकाणी पेनल्टी दिली जाईल प्लीज. स्ट्राईकला पाहायला मिळतोय पंकज. नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो तो मोहन आणि पहिलं P1चं षटक घेऊन येतो गोलंदाज हिम्मत गुरव. हा देखील एक आयकॉन खेळाडू आहे भिलवडी गावचा. अतिशय सुंदर स्टूक सजवलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा स्क्वेअर कटचा फटका पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. काय बॅटिंग करतोय पंकज. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे पंकज, ज्याच्या बॅटमधून गेल्या मॅच मध्ये अतिशय भारदार खेळी एक मॅच विनिंग पारी आपल्याला पाहायला मिळाली. वाकुड विपक्ष म्हणजेच आमच्या अगेन्स्ट तो खेळत असताना अतिशय चांगली खेळी दाखवून दिली आणि मला या टीम मध्ये आयकॉन म्हणून का निवडलंय याचं उत्तम उदाहरण पहिल्या चेंडूवरती ते दाखवतोय. अतिशय सुंदर स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने कार्पेटला आग लावत चेंडू जातो तो सीमारेषे पार. पंकज याच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. काय बॅटिंग करतोय पंकज. अतिशय सुंदर बॅटिंग. क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका म्हणजेच ओव्हर दी बॉलरच्या पाठीमागे अतिशय सुंदर स्ट्रोक सजवताना आपल्याला पाहायला मिळतोय पंकज. म्हणजेच पंकज जाणतो संपूर्ण मैदानाचा अंदाज असलेला हा खेळाडू पंकज मैदानामध्ये अतिशय चांगलं प्रदर्शन करत असताना पाहायला मिळतो. यावेळी थोडासा क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव या चेंडूवरती ऍड होईल. दरम्यान या ठिकाणी अभिजित दादा सोनटके यांचं देखील स्वागत. अतिशय चांगली पंचांची भूमिका त्यांनी या अगोदर पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळाली. प्रथमेश राठोड तुम्ही लगेच यायचं आहे. हिम्मत याचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर स्ट्रोक सजवला. या ठिकाणी षटक तैनात आहे आणि पकडलाय झेल आणि संपलाय. बॅटर मोहन याचा खेळ. यावेळी पाहिलं तर थोडासा लांबून हा स्ट्रोक सजवलेला होता. गती परिवर्तन केलेलं होतं आणि गतीने बीट केले. अतिशय चांगली गोलंदाजी हिम्मत याची आणि त्याने हिम्मत दाखवली आहे. कारण लेग ब्रेक बॉल टाकणं म्हणजे एक हिम्मत दाखवण्यासारखं आहे. लेग ब्रेक बॉलचा जर टप्पा चुकला तर नक्कीच कार्यक्रम होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी पाहिलं तर अतिशय योग्य टप्प्यावर त्यांनी चेंडू रिलीज केला. पडल्यानंतर थोडासा चेंडूचा वेग कमी झाला आणि थोडासा जाग्यावरच बॅट स्विंग झाली. फुटवर्कचा कोणताही वापर झाला नाही आणि काउ कॉर्नर रिजन मध्ये प्रथमेश राठोड रोहित याने अतिशय चांगला झेल पकडलेला आहे. एक आयकॉन खेळाडू आहे रोहित आणि अतिशय चांगला झेल देखील त्याने पकडलेला आहे. यावेळी रोहितला वाटलं की चेंडू थोडासा दूर आहे परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी ओळखलं. अतिशय चांगला अंदाज घेतला आणि झेल देखील पकडलाय. आता बॅटिंगसाठी आलेला आहे तो अर्जित. हा देखील एक घातक फलंदाज आहे अर्जित. दोन्ही बाजूला खेळण्याची क्षमता बाळगतो आणि मी तुम्हाला जसं सांगितलं तसा तो फिरला. तर दोन्ही बाजूला बॅटिंग करण्याची क्षमता अर्जित याच्यामध्ये आहे आणि हिम्मत देखील त्याला जाणतो की हिम्मत सोबत देखील अनेक वर्ष तो खेळलाय. त्यामुळे हिम्मत याला त्याचा प्लस पॉइंट वीक पॉइंट माहिती आहे. दोन्ही खेळाडूंना देखील आपापली ताकद माहिती आहे. हा देखील उलटा खेळलाय आणि चेंडू जातो तो सीमारेषेच्या दिशेने. स्विच हिट खेळलाय आणि यावेळी मिळत आहेत तब्बल 4 धावा. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सोलापूर वरून आलेला प्रथमेश राठोड ठरतोय. पाडळी गावातून या ठिकाणी तो आयकॉन खेळण्यासाठी आलेला आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला मान्यवर यांच्या हस्ते आपण देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुरव सर आणि आमचे साथी समालोचक सोनटके सर यांच्या हस्ते, त्याचबरोबर विजय थोरबोले सर जे ओमसाई स्पोर्टचे सर्व आहेत यांच्या मार्फत याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. प्रथमेश राठोड ठरतोय मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन प्रथमेश, अतिशय चांगलं प्रदर्शन तुझं या ठिकाणी पाहायला मिळालं आणि तुला पुढील वाटचालीसाठी आमच्या ओमसाई स्पोर्ट्स त्याचबरोबर 32 शिराळा तालुक्याकडून हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. डॉक्टर यांनी आयकॉन म्हणून त्यांना बोलवलंय आणि त्यांनी काम त्यांचं अतिशय योग्यपणे या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू व्हेरी मच. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 13 धावसंख्या. एक गडी बाद 13
आणि बॅटिंगवरती आता आपल्याला पाहायला मिळतोय तो पंकज सोबत आहे तो अर्जित आणि दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज रमजान. अतिशय सुंदर स्ट्रोक डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु यावेळी पाहिलं तर थोडासा झाडाचा अडथळा येतोय आणि काय स्ट्रोक होता, परंतु या स्ट्रोकला या ठिकाणी योग्य मोबदला मिळालेला नाहीये. जर झाडाचा अडथळा नसता तर अतिशय क्लासिकल षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जसं लेदर क्रिकेटमध्ये स्ट्रोक पाहायला मिळतो ना, तसा स्ट्रोक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. दरम्यान या ठिकाणी उद्याची लॉट्स आपण या ठिकाणी अनाउन्स करत आहोत. रविवार दिनांक 26/3/2025 16/3/2025 ग्रामीण गट या ठिकाणी आपण सामने पाहणार आहोत. बरोबर शार्प 5 वाजता पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. तिरुपती स्पोर्ट्स मांगले विजय पवले यांची टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल की दिगंजी स्पोर्ट्स दिगंजी जो या ठिकाणी सांगली जिल्ह्यातून हा संघ येताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा सामना बरोबर 5:30 वाजता तळवडे स्पोर्ट्स विपक्ष जयंत स्पोर्ट्स कासेगाव आणि तिसरा आपल्याला सामना 6:40 पाहायला मिळेल. अक्षय 11 स्पोर्ट्स वारणा रेठरे विपक्ष पेटनाका स्पोर्ट्स पेटनाका या टीम मध्ये. बरोबर 7:30 वाजता चौथी मॅच संघर्ष स्पोर्ट्स नागठाणे विपक्ष पाचुंबरी स्पोर्ट्स पाचुंबरी. बरोबर जे या ठिकाणी आपण अनाउन्स केले त्याच टायमिंगला या ठिकाणी मॅच होईल. जर तुम्ही एक्स्ट्रा वेळ खर्च केला तर तुम्हाला या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल, याची तुम्ही सर्वांनी नोंद घ्यायचे. जे या ठिकाणी यूट्यूबवरती प्रेक्षक त्याचबरोबर संघ कॅप्टन ऐकत असतील त्यांनी या ठिकाणी नोंद घ्यायची याची. थँक्यू व्हेरी मच. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. दरम्यान बॅक टू बॅक मैदानामध्ये 2 व्हाईट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण समोर तेवढाच ताकदवान फलंदाज आहे, त्याचं नाव आहे अर्जित. अर्जित सोनसे आपल्याला पाहायला मिळतोय. रमजान या ठिकाणी अतिशय सुंदर स्ट्रोक सजवायचा होता, परंतु स्विचचा फटका म्हणजे जोखमीचा फटका म्हणता येईल. जब सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की क्या बात है. परंतु अर्जित याचं या स्वीटीच्या फटक्यावरती एक अतिशय चांगलं प्रभुत्व आहे आणि त्यांनी दाखवून दिलंय. मागली टीममध्ये देखील हा खेळाडू आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असताना आम्हाला अनेक वेळा पाहताना मिळतो. अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलाय, समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, त्या ठिकाणी झाडाचा अडथळा आलाय आणि या चेंडूवरती येतोय. इट इज अ मॅक्सिमम षटकार. काय स्ट्रोक सजवलाय, अतिशय सुंदर स्ट्रोक, बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर केला. दरम्यान या ठिकाणी जे उद्याचे लॉट्स आहेत, उद्याचे संघ जर तुम्ही वेळेवरती जर आला नाही तर मॅच या ठिकाणी 4 षटकांची खेळवली जाईल, याची तुम्ही नोंद घ्यायची. प्लीज तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जर जास्त षटकांची मॅच खेळायची असेल तर तुम्ही वेळेवरती हजेरी या ठिकाणी लावायची, कारण तुम्ही खूप दूरवरून येता आणि नाईट मॅचचा आनंद लुटण्यासाठी खास या ठिकाणी आपण एक सोहळा उपलब्ध करून दिलेला आहे, व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याची तुम्ही या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे. यावेळी देखील या ठिकाणी स्विचचा फटका सजवायचा होता, परंतु बॅटची कडा घेतली आणि चेंडू लॉंग स्टॉप रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला. या चेंडूवरती 1 धाव ऍड झाली. संघाची धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ती 23 धावा, 23 रन्स, लॉस ऑफ दी 1 विकेट. मोहन या ठिकाणी पाहिलं तर स्वस्तामध्ये बाद झालाय, 0 धावसंख्येवरती बाद झालेला आहे मोहन. चालू मॅच आपल्याला पाहायला मिळते भिलवडी विपक्ष माली या 2 तगड्या टीम मध्ये. दोन्ही संघ देखील ताकदवर अतिशय चांगले संघ आहेत. या टीम मध्ये अतिशय चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आयकॉन खेळाडू देखील अतिशय चांगले खेळाडू आहेत. स्लोवर पद्धतीने चेंडू गती परिवर्तन केलेलं आहे. शेवटच्या क्षणी चेंडूवरती फिंगर रोल झाले आणि चेंडू पडल्यानंतर राईट झाला, काटा बदलला, चेंडू निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये कोणतीही चूक करत नाही विकेट किपर. आणि लेग ब्रेक चेंडू अनेक वेळा पाहिलं तर ही गोलंदाजी अतिशय घातक साबित होते. यावेळी वेग आणि बेट केले तो पंकज याला. पडल्यानंतर थोडासा इनस्विंग झालेले चेंडू शरीराचा वेध घेतोय. दरम्यान 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकानंतर माली या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12.5च्या सरासरीने 23 धावा, लॉस ऑफ दी 1 विकेट 23 धावा. आपण पाहतोय ओम साई प्रेझेंट भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि सर्व 32 तालुक्यातील क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत.
दरम्यान या ठिकाणी 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावसंख्या झालेली आहे आणि तिसरं आणि महत्त्वपूर्ण षटक घेऊन आलेला आहे तो गोलंदाज सौरभ. मैदानावरती आमचे सहकारी मित्र आणि या स्पर्धेला अनमोल असे सहकार्य करणारे शिराळनगरीतील युवा नेतृत्व डॉक्टर नितीन धुमाळ साहेब आपल्या कन्येला घेऊन सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक असं स्वागत करतो. त्यांच्यासोबत आमचे दुसरे सहकारी मित्र अविनाश निकम आणि अविनाश कांबळे दोघंही युवा कंत्राटदार आहेत. अपेक्षा आहे पुढल्या वर्षी त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणखी चांगलं सहकार्य मिळेल. निश्चितपणे आपलं देखील ओमसाई शिराळाच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो. प्रेक्षकांचं खरं तर मारुती सर कौतुक करायला पाहिजे. जवळजवळ 10:30 होऊन गेलेत, एक माणूस घरी गेलेला नाही. खेळाडूंना सुद्धा किती प्रोत्साहन आणि किती आनंद मिळत असेल हा एका खेळाडूलाच माहिती आहे. तुम्ही स्वतः क्रिकेट खेळता, मीही खेळतो, आपण सर्व एकाच राशीचे आहोत. आणि मैदानावरती जर बघितलं तर चारही बाजूला मारुती सर फक्त प्रेक्षक दिसत आहेत. पंकजच्या बॅटमधून आलाय, काव करण्याच्या दिशेनं झेल सुटलाय. झेल किती महाग पडतोय, अतिशय नाही, भरपूर आत आहे. काळजी करू नका मित्रांनो, इथं कमिटीचे सगळे मेंबर्स त्याकडे डोळे लावून बसले होते. अविनाश निकम, अविनाश कांबळे आणि डॉक्टर नितीन धुमाळ साहेब यांचं ओमसाईच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो. नुकतंच अजय जाधव आप्पा आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं 5 वाजल्यापासून मैदानावर पाणी व्यवस्था आणि जे पडेल ते काम पाहणारे आमचे हर्षवर्धन पाटील यांचं देखील कौतुक करायला पाहिजे. मित्रांनो, क्रिकेटर आहेत पण क्रिकेट वेळा व्यक्तिमत्व आहे, एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे मारुती भाऊ. भविष्य क्रिकेटचं उज्ज्वल आहे शिराळा तालुक्याचं. अनेक युवा खेळाडू घडताना दिसतात. हा चेंडू घ्या मित्रांनो, प्रेक्षकांना विनंती असेल, या मैदानाचं वैशिष्ट्य आहे. 2 धावा या ठिकाणी पंचांनी डिक्लेअर केल्यात आणि मगापासून जे पंच म्हणून मैदानावरती उभा आहेत ते संदीप उबाळे उर्फ पिनू पापा आणि उत्तम देशमुख. या अगोदर अभिजित सोनटक्के उर्फ जयादादा आणि दत्ता कदम यांनी काम पाहिलं. मारुती भाऊ, या स्पर्धेचा एकूण जर आपल्याला प्रवास सांगायचा झाला तर 3,000 पासून सुरू झालेली ही स्पर्धा आज 51,000 येऊन पोचली. आणि जर तसं बक्षीस लावायचंच म्हणलं डेची स्पर्धा घेऊन तर 2 लाखापर्यंत बक्षीस आपण लावू शकतो. पण माझ्या खेड्यापाड्यातल्या दऱ्याखोऱ्यातल्या गोरगरीब मित्राला या मैदानावरती डे नाईट क्रिकेट खेळता आलं पाहिजे. माझ्या आयुष्यातलं मी पहिलं टेनिस क्रिकेट डे नाईट 2001 साली आटपाडीला खेळलो होतो. त्यावेळेला असं वाटलं की म्हणजे खरंच नाईट क्रिकेटचा एक फार मोठा आनंद असतो. पैसे किती जातात, कशा प्रकारचं नियोजन आम्ही करतो हे तुम्ही सगळे डोळ्यानं बघताय. तुमचं सहकार्य आहे म्हणून ही स्पर्धा आहे. धन्यवाद मारुती भाऊ, पुढचं समालोचन आपण करावं असे मी आपणास विनंती करतो. थँक्यू व्हेरी मच सर. कारण अतिशय महत्त्वाची गोष्ट सरांनी सांगितली की ग्रामीण भागातील खेळाडूंना एक व्यासपीठ मिळावं आणि नाईट स्पर्धा कशी असते ही खेळा मिळावी या दृष्टीनं हे प्रयत्न चालू केलेले आहेत. आणि या ओमसाई स्पोर्ट्सचं पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन, कौतुक करावं तेवढं थोडे. विशेषतः विजय थोरबुले सरांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि त्यांची सर्व मित्रमंडळी. आणि पाहिलं तर अनेक जी गव्हर्नमेंट जॉबला असतात त्यांना या ठिकाणी दिवसाची क्रिकेट पाहायला मिळत नाही आणि अशा प्रेक्षकांना नाईट क्रिकेट पाहण्याची एक सुवर्ण संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू व्हेरी मच. तर 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 30 धावा. 10च्या सरासरीने धावसंख्या झालेली आहे ते 30 धावा. आणि 3,000 पासून या स्पर्धेची सुरुवात झाली आणि आज पाहिलं तर 22वे वर्ष आहे आणि 22व्या वर्षामध्ये सांगली जिल्ह्यामधील प्रथमच नाईटची ही क्रिकेट स्पर्धा ऑर्गनाईज करण्याचा मान या ठिकाणी ओमसाई स्पोर्ट्स या टीमने या ठिकाणी मिळवलेला आहे. त्यांचं देखील प्रेक्षकांच्या वतीनं अभिनंदन. आणि असंच या ठिकाणी क्रिकेटची परंपरा खेळाडूंना व्यासपीठ आपण उपलब्ध करून देणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि आम्हाला देखील ओमसाई स्पोर्ट्सचं संपूर्ण 32 शिराळा तालुक्याचं खूप मोठं सहकार्य असतं आणि त्यांच्यामुळेच आज आम्ही देखील या ठिकाणी समालोचन करत आहोत. थँक्यू व्हेरी मच 32 शिराळा. आणि म्हटलं जातं ना, नाद निराळा आणि 32 शिराळा. 32 शिराळा तालुक्यातून अनेक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व, त्याचबरोबर क्रिकेटला
एक वेगळी या ठिकाणी व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. आपल्याला पाहिलं तर कोकरूड गावामध्ये देखील अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 30 धावसंख्या झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती, धावसंख्या 30. कोकरूडमध्ये देखील आपल्याला थोड्याच दिवसामध्ये 360चं मैदान आपल्याला पाहायला मिळेल आणि ते संपूर्ण श्रेय संपूर्ण निनाई स्पोर्ट्स कोकरूड या टीमला जातं. आणि यावेळी पाहिलं तर ही नाईट स्पर्धा दरम्यान या ठिकाणी डॉक्टर साहेबांचे या ठिकाणी संपूर्ण कुटुंब ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहे. त्यांचं ओम साई स्पोर्ट्सच्या वतीनं सहर्ष स्वागत. अनेक मान्यवर अनेक पाहिलं तर व्यावसायिक ही स्पर्धा पाहण्याचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं ओम साई स्पोर्ट्सच्या वतीनं सहर्ष स्वागत. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतं अर्जित. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा राईट झालाय. अनमोल याची अनमोल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यंगस्टर खेळाडू आहे, रायझिंग स्टार खेळाडू, उगवता सितारा आहे भिलवडी या टीमचा. आणि या मैदानामध्ये अक्षरशः हा सितारा चमकताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आणि याचसाठी ही स्पर्धा ऑर्गनाईज केली मित्रांनो. यावेळी सिडशीचा फटका उलटा खेळलाय आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होत. फक्त एकच धाव या चेंडूवर ते स्लॉट ओव्हर मध्ये कशी गोलंदाजी करायची याचं उत्तम उदाहरण आतापर्यंत अनमोल दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पाहिलं तर धावसंख्या थोडीशी थांबलेली पाहायला मिळते, परंतु धावगती वाढवावी लागेल आणि ती क्षमता पंकज याच्यामध्ये आहे. गेल्या मॅच मध्ये अतिशय चांगली बॅटिंग या खेळाडूने केलेली होती. दरम्यान शिराळा तालुक्यातील प्रसिद्ध व्यापारी चंद्रकांत जाधव साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर प्रशांत हसमनीस यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं ओम साई स्पोर्ट्सच्या वतीनं सहर्ष स्वागत होतंय आणि त्यांचं स्वागत केलंय या ठिकाणी रणोच्या स्वरूपामध्ये गडी बाद केलाय आणि मान्यवरांचं देखील या ठिकाणी स्वागत केलंय. हिम्मत यांनी हिम्मत दाखवली, डायरेक्ट हिट केला आणि यष्टा उद्ध्वस्त केलेले आहेत. अतिशय चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ हवी असते आणि तीच साथ भिलवडी संघाच्या मार्फत मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा आपण ॲज अ बॉलर म्हणून गोलंदाजी करतो ना तेव्हा क्षेत्ररक्षकांची साथ हवी असते आणि जर तशी साथ मिळाली तर गोलंदाजांना एक वेगळाच कॉन्फिडन्स मिळतो आणि तोच कॉन्फिडन्स या ठिकाणी भिलवडी संघातील या अनमोल खेळाडूला मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्जित आणि आता नवीन बॅटर आलेला आहे तो सुशील गायकवाड. अनमोल निघालाय राईट आर्म राऊंड विकेट अर्जित साठी. शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑफ हुकचा फटका आणि चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. नाव आहे अर्जित याच्या बॅट मधून येते ब्रँडेड स्ट्रोक षटकार. काय स्ट्रोक सजवला, अतिशय जबरदस्त स्ट्रोक. यावेळी पाहिलं तर एक चातक पक्षाप्रमाणे या ठिकाणी याच बॉलचा तो वेट करत होता. बॅकफूट वरती बॅटिंग करत होता, थोडासा पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये खेळत होता आणि पॉपिंग क्रीजचा अतिशय चांगला वापर केला. फुटवर्कचा देखील अतिशय चांगला वापर. शॉर्ट ऑफ हुकचा फटका, चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर षटकार. दरम्यान विनंती आहे जे आतमध्ये या ठिकाणी प्रेक्षक बसलेले आहेत, डिक्लेअर झोनच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसले तुम्ही प्लीज थोडंसं या ठिकाणी पाठीमागे बसायचंय कारण फिल्डरांना या ठिकाणी कॅच घेण्यासाठी थोडीशी या ठिकाणी अडचण येऊ शकते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जे खेळाडू आहेत तुम्ही थोडंसं बाहेर जायचंय. अनमोल याचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट आणि या चेंडूवरती देखील मोठा प्रहार चढवलाय आणि चेंडू गॅप शोधून काढलाय. चेंडू निघून जात आहे. वन बाउन्स सीमारेषे पार येतोय. अर्जित याच्या बॅट मधून चौकार. शेवटच्या क्षणी अर्जित अतिशय घातक साबित झाला आणि त्यांनी चौकार देखील प्राप्त केलेले आहेत. 4 षटकाची झाली समाप्ती. 4 षटकानंतर माले संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 41 धावा. एक फायटिंग स्कोर उभा केलेला आहे भिलवडी संघासमोर. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो नक्कीच पाटील संघासोबत क्वार्टर फायनल मॅच मध्ये त्यांची नक्कीच भेट होईल. पाटील संघासोबत 41 धावसंख्या झालेली आहे. 42 रन्स टू विन भिलवडी. तर भिलवडी संघामध्ये देखील अतिशय चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः या ठिकाणी हिम्मत आहे. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 51,001 रुपये व
ट्रॉफीज, त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 31,001 रुपये, थर्ड प्राइज आहे 11,001 रुपये, चतुर्थ क्रमांक आहे 11,001 रुपये. त्याचबरोबर सर्व सामन्यासाठी टेनिस बॉल देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. संदीप पाटील साहेब यांच्याकडून GST या ठिकाणी सल्लागार आहेत. मालिकावीर सौजन्य देखील मिळालेलं आहे गायत्री मोबाईल शॉपी यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज संदीप निकम साहेब यांच्याकडून. त्याचबरोबर प्रत्येक सामन्यासाठी ब्रँडेड टी-शर्ट आनंदराव बाळू शिंत्रे AB इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी शिराळा यांच्याकडून. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज माननीय ॲडव्होकेट नरेंद्र सूर्यवंशी यांच्यामार्फत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी या ठिकाणी ज्यांनी सहकार्य केले त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. या सर्व बक्षीसदात्यांचं खूप खूप आभार. बॅटर पाठवून द्यायचे. बॅट्समन चला प्लीज या. 2 सलामीवीर आपण मैदानामध्ये या ठिकाणी लगेच यायचं आहे, विनंती आहे. दरम्यान माले संघ विनंती आहे आपण आपलं लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. माले संघाला विनंती आहे आपण आपलं लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि 42 धावांचं आव्हान घेऊन 2 सलामीवीर थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मैदानामध्ये उतरतील. विनंती आहे भिलवडी संघाला विनंती आहे आपले सलामीवीर मैदानामध्ये पाठवून द्या. आणि या सलामीवीर मैदानामध्ये आलेले आहेत. 2 आयकॉन खेळाडू मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर याच डावखुऱ्या शैलीमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल तो रोहित जाधव, जो डावखुऱ्या शैलीमध्ये बॅटिंग करत असताना मला आपल्याला पाहायला मिळेल. आयकॉन खेळाडू आहे आणि त्याच्यासोबत आहे तो सौरभ गुरव. हिम्मत गुरव याचा बंधू आहे. आणि सौरभ आणि हिम्मत गुरव यांची जोडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आणि 42 धावांचं आव्हान घेऊन हे 2 सलामीवीर मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वार्ध झालाय, आपण जाऊया उत्तरार्धामध्ये, जिथे 42 धावांचं आव्हान घेऊन हे 2 सलामीवीर मैदानामध्ये उतरलेले आहेत. दरम्यान ही मॅच झाल्यानंतर लगेच दुसरी मॅच म्हणजेच अर्थातच क्वार्टर फायनल सामना होणार आहे. तर पाडळी संघाला विनंती आहे आपला कॅप्टन आपण टॉस्को बॉस या मंचावरती लगेच पाठवून द्यायचा आहे. पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाज नेम मेजर. आणि स्ट्रायकिंग एंडला आहे तो सौरभ ग्रुप. राईट आर्म ओव्हर द विकेट निघालेत मेजर. पहिला चेंडू पाहिलं तर गती परिवर्तन या चेंडूवरती केलेलं, आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू या ठिकाणी रिलीज केलेला आहे. क्रिकेटचा भला मोठा अनुभव मेजर यांच्याकडे आहे आणि तोच अनुभव ते आता पणाला लावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आपल्या भात्यातील स्टॉकची चेंडू त्यांना बाहेर काढावे लागतील, कारण ही मॅच देखील महत्त्वपूर्ण आहे. हा सामना जिंकला तरच आपण पुढच्या फेरीमध्ये या ठिकाणी दाखल होणार आहोत. दरम्यान यावेळी पाहिलं तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढले. स्विंगिंग यॉर्कर, काय चेंडू रिलीज केलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करायची याचं उत्तम उदाहरण त्यांनी आत्ताच्या 2 चेंडूवर मध्ये या ठिकाणी दाखवून दिलंय. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आतापर्यंत भेदक मारा पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळी अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने हा स्टूक सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या खेळाडूचं. आणि क्षेत्ररक्षणामध्ये हातखंडा काम आहे या खेळाडूचं प्रमोद याचं. त्याला या ठिकाणी आम्ही पन्हाळा प्रीमियर लीग मध्ये पाहिलेलं होतं. उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याला या ठिकाणी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याला या ठिकाणी पुरस्कार मिळालेला होता पन्हाळा प्रीमियर लीग मध्ये. आणि आतापर्यंत त्यांनी या चेंडूवरती दाखवून दिलेलं आहे मी देखील चांगलं क्षेत्ररक्षण करून टीम मध्ये जागा बनवू शकतो. आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय तो बॅट्समन रोहित या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुऱ्या शैलीमध्ये बॅटिंग करतोय. आयकॉन खेळाडू आहे आणि हा खेळाडू भिलवडी संघातून या ठिकाणी आयकॉन खेळाडू म्हणून आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात ते मेजर. अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलाय, हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड देखील होईल सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑफ रिझनच्या वरून येतोय बॅट्समन रोहित याच्या बॅट मधून षटकार. काय बॅटिंग करतोय या टीम मध्ये. मला आयकॉन म्हणून का निवडलं याचं उत्तम उदाहरण तो दाखवून देतोय. आणि संपूर्ण शिराळकरांना या ठिकाणी, त्याचबरोबर यूट्यूब वरती जे प्रेक्षक ही मॅच पाहत आहेत त्यांना या ठिकाणी एक चांगला योग निर्माण करून दिलाय. आयकॉन खेळाडूंची कशी बॅटिंग असते, कशी कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळतात. आणि आपण या स्पर्धेचा नियम ठेवलेला आहे की
एका गावातील 9 खेळाडू आणि 2 आयकॉन खेळाडू. म्हणजे आयकॉन खेळाडूंच्या सोबत जेव्हा आपण क्रिकेट खेळतो ना तेव्हा क्रिकेटचा एक मोठा अनुभव या 9 खेळाडूंना येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच अनुभव आपल्याला पुढील आयुष्यामध्ये या ठिकाणी खूप उपयोगाचा ठरत असतो. अतिशय सुंदर स्ट्रोक सजवला या ठिकाणी असलेल्या सर्व प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा फटका या चेंडूवरती पाहायला मिळालेला आहे. बॅट्समन रोहित जाधव याच्या बॅटमधून आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा. जर्सी नंबर 7 अर्थातच महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून देतो. भारताचा कॅप्टन कूल म्हणून ओळखले जाणारे महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी नंबर 7. चला सामन्याला स्पीडअप घ्यायचा, जास्त वेळ खर्च करू नका बॅटिंग करणारी टीम, कारण टेनिक्सचे चेंडू आहेत मित्रांनो, त्यामुळे चेंडू चेक करायची कोणतीही गरज नाही. ओरिजिनल आपण टेनिक्स बॉल या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि डायरेक्ट कंपनीतून या ठिकाणी आपण हे चेंडू या ठिकाणी मागवलेले आहेत, त्यामुळे कोणतेही टेन्शन घेऊ नका. अतिशय सुंदर स्ट्रोक सजवला, इनसाइड आउटचा फटका आणि यावेळी पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला आग लावत बॅट्समन रोहित जाधव याच्या बॅटमधून येतोय चौकार. काय बॅटिंग करतोय, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा अर्थातच इनफिल्डच्या वरून हा स्ट्रोक सजवलाय, म्हणजे गॅप शोधून काढलाय. पॉवर प्ले फोडण्यासाठी या 2 खेळाडूंना पाठवलेलं होतं आणि पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर करतोय बॅट्समन रोहित. आयकॉन खेळाडूचं हे खूप महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळते, कारण ज्या ठिकाणी क्षेत्रखेळ नाही आहे आणि त्याच ठिकाणी हा स्ट्रोक खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. याचमुळे आपण 2 खेळाडू आयकॉन म्हणून या ठिकाणी ठेवलेले आहे. दरम्यान यावेळी देखील अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलाय. लॉंग ऑन रिझनच्या वरून चेंडू या ठिकाणी हवाई सफर करत जातोय, सीमारेषे पार येतोय षटकार. काय बॅटिंग करतोय रोहित, अतिशय सुंदर बॅटिंग. या चेंडूवरती जास्त धावा या ठिकाणी खर्च होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 17 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. एका षटकाची समाप्ती झालेली आहे, एका षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 17 धावा. एक कॅल्क्युलेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. दुसरे षटक घेऊन आलेले तो पंकज. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर केला आणि पॉवर प्लेचा वापर कसा करायचा असतो ना ते रोहित यांनी दाखवून दिलंय आणि याच पद्धतीने क्रिकेट खेळावं लागतं आणि आयकॉन खेळाडूंचा खेळ पाहण्याची एक नामी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचं संपूर्ण श्रेय ओम साई स्पोर्ट्सला आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण 4 दिवसामध्ये अनेक ऑल इंडिया आयकॉन या मैदानावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट बॉल शॉर्ट मुखचा फटका आणि येतोय षटकार. स्टँड अँड डिलिव्हर चेंडू डिस्पॅच केलाय, सीमारेषेच्या बाहेर येतोय सौरभ गुरव याच्या बॅटमधून षटकार. आणि सौरभ गुरुवला आपण असे चेंडू नक्कीच टाकू शकत नाही. लेदर क्रिकेटचा अनुभव सौरभ याच्याकडे आहे. कोकण किंग म्हणून हा खेळाडू नक्कीच. दरम्यान कोकण किंग मान्य इस्माईल नदाफ भैया यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 32 तालुक्यातील क्रिकेट व्यक्तिमत्व इस्माईल भैया यांचं या ठिकाणी ओम साई स्पोर्ट्सच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि त्यांचं स्वागत केलंय षटकाराने. पुढचा बॉल पंकज याचा लोअर फुल टॉस लॉंग ऑफ रिजन मध्ये षटक या ठिकाणी कोणताही नाही आहे. 1 बॉल चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि अशीच गोलंदाजी करावी लागेल. लेंथ बॉल आपण पाहिलं तर या ग्राउंड वरती टाकू शकत नाही. लेंथ बॉल जरूर टाकू शकतो, परंतु त्या चेंडूला अतिरिक्त वेग असावा लागतो आणि वेग म्हटलं की नक्कीच विजय पावले यांची आठवण करून देतो. वेग म्हटलं की विजय पावले यांची नक्कीच आठवण येते. सांगली जिल्ह्याचा ब्रँड अँबॅसिडर सांगली एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेले विजय पावले यांची देखील मॅच आपल्याला उद्याला पाहायला मिळेल. यावेळी पाहिलं तर थोडासा आडव्या बॅटने हा स्ट्रोक सजवायचा होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहिलेले चेंडू आणि मिस टायमिंग स्ट्रोक म्हणता येईल, परंतु 1 धाव नक्कीच रोखू शकत नाही. या चेंडूवरती 1 धाव आलेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती आतापर्यंत 25 धावा 25 रन्स. एक चांगलं क्लासिकल क्रिकेट या 2 खेळाडूंच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील आहे. कॉर्डिनेशन अतिशय चांगलं आहे या 2 खेळाडूंमध्ये. यावेळी पाहिलं तर थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू ठेवलेला होता आणि पंचांचा या ठिकाणी 2 हात समांतर म्हणजेच वाईड बॉल. वाईड +1 2 धावा संघाच्या खात्यामध्ये नक्कीच ऍड होतील. एक्स्ट्रा वरती या ठिकाणी नियंत्रण ठेवावं लागेल. जास्त बाहेर गेलेला चेंडू होता, त्यामुळे पंच सांगतायत की जागेवरून बॅट स्विंग झालेली होती, तुमचा चेंडू देखील बाहेर गेलेला आहे. रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे.
वाईट +1 2 धावा या चेंडूवरती ऍड झाल्या. प्लेयर रिव्ह्यू नाहीये, पंच या ठिकाणी रिव्ह्यू घेऊ शकतात. पंचांना जर या ठिकाणी वाटलं की आपण रिव्ह्यू घ्यायचा आहे तर रिव्ह्यू घेऊ शकतात. स्ट्राईकला पाहायला मिळतो तो सौरभ गुरव. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल आपल्याला करत असताना पाहायला मिळतोय. पंकज याच्यावरती पाहिलं तर अतिरिक्त दबाव आहे, एक षटकार आलेला आहे आणि बँक बॅलन्स देखील थोडासा कमी असताना आपल्याला पाहायला मिळतोय माले संघाचा. पहिलं षटक खूप महत्वपूर्ण होतं. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ मेजर यांच्या 17 धावा आल्या आणि तदनंतर सौरभ देखील अतिशय चांगली साथ रोहित याला देतोय. यावेळी देखील शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑन पुलचा फटका, एलिमिनेशन मिळतंय का नाही. आणि यावेळी पाहिलं तर झेल ड्रॉप होतोय. एक चांगल्या खेळाडूच्याकडून या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय आणि आपल्या संघाला नक्कीच झेल ड्रॉप म्हणजे धोक्याची घंटा. क्षेत्ररक्षक प्रमोद याच्या हाताला चटका देऊन चेंडू जातो सीमारेषे बाहेर येतोय. चौकार. नाईट स्पर्धेमध्ये जर या ठिकाणी आणि याचसाठी ही स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली आहे. नाईट क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्यावा, एक अनुभव मिळावा या दृष्टीने विजय थोरबुले भाऊ आणि त्यांची सर्व टीम ओमसाई स्पोर्ट्सने ही स्पर्धा या ठिकाणी नाईटमध्ये या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली आहे. कारण नाईट स्पर्धेमध्ये चेंडू या ठिकाणी साईड होत नाहीत आणि तो या ठिकाणी अनुभव मिळावा या दृष्टीने ही स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली आहे. कौतुक करावं लागेल या संपूर्ण आयोजन कमिटीचं. कारण मगाशी देखील आम्ही खेळत होतो तर वरती चेंडू गेला तर काहीच समजत नाही. यावेळी पाहिलं तर अतिशय वेगाने बॅट स्विंग झाली, बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क आला नाही आणि चेंडू या ठिकाणी अंगाला थटून डिक्लेरेशन झोनमध्ये ट्रॅव्हल झालाय. दरम्यान 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली तब्बल 33च्या घरामध्ये. भिलवडी हा संघ या ठिकाणी विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल ते 12 चेंडूमध्ये धावा फक्त हव्या असतील त्या. 12 चेंडूमध्ये 9 धावा. दरम्यान या ठिकाणी ही संपूर्ण स्पर्धा क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. यावेळी पाहिलं तर अतिशय सुंदर चेंडू आणि हा चेंडू या ठिकाणी बॅट्समनला देखील बीट केलेला आहे सौरभ याला आणि फिरकीचा जादूगर आहे हा गोलंदाज अर्जित. 34 धावसंख्या झालेली आहे. फक्त 8 धावांची आवश्यकता असेल. दरम्यान पाडळी टीमला विनंती आहे आपण लगेच या ठिकाणी टॉस्क बॉस या मंचावरती या. ही मॅच संपल्यानंतर कोणताही ब्रेक दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची. अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलाय, आडव्या बॅटने हा स्ट्रोक सजवलाय, खेचून मारलाय. नाव आहे याचं सौरभ गुरव आणि याच्या बॅट मधून येतोय षटकार. लेग ब्रेक बॉल जरूर या ठिकाणी डिलिव्हर केलं होतं. आपण टीव्ही स्क्रीनवरती पहा, क्रिक लाईव्हच्या माध्यमातून हे या ठिकाणी ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो आणि कॅमेरा मॅनचं देखील कौतुक करावं लागेल. शेवटपर्यंत हा चेंडू त्यांनी या ठिकाणी कव्हर केलेला आहे. पुढील देखील कॅमेरा आहे आणि यावेळी पाहिलं तर बॅट्समन बाद. थोडंसं या चेंडूवरती पाहिलं तर अडखळत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती बॅट्समन बाद झालेला पाहायला मिळतं. जसे असतं उत्तर दिलंय परंतु भरपूर वेळ झालेला आहे. पाटील संघाचे या ठिकाणी संघनायक जयदीप या ठिकाणी आले, त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्यासोबत त्यांचे बॉडीगार्ड प्रमोद भैया देखील या ठिकाणी आलेले आहे. जर्सी नंबर 07 अतिशय चांगला कॉन्फिडन्स या टीमचा आहे. 2 सामने या संघाने जिंकलेले आहेत. 3रा सामना देखील जिंकण्याचा एक नामी संधी या संघाला आहे आणि ओमसाई स्पोर्ट्समध्ये सेमीफायनलमध्ये नक्कीच कोणता संघ दाखल होईल यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. पाडळी की भिलवडी पाहूया काय होतंय. भिलवडी संघ विजयाच्या जवळजवळ उंबरट्यावरती येऊन ठेपत असताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन आलेला आहे तो हिम्मत गुरव. फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये षटक आहे आणि त्यांनी पकडलाय, झेल संपलाय. हिम्मत गुरव याचा खेळ. थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलेलं होतं आणि गती परिवर्तनच्या झाड्यामध्ये बॅट्समन हिम्मत अडकलाय. कॅल्क्युलेशन क्रिकेट करावं लागेल. पाहिलं तर धावसंख्या फक्त 2 धावा हव्या आहेत. सिंगल डबलनी ही मॅच आपण इझिली आपल्या खिशामध्ये टाकू शकतो.
नवीन बॅट्समन आलाय तो विशाल. विशाल ही मॅच या ठिकाणी फिनिश करतोय का पाहूया. तर यानंतर जो संघ जिंकेल अर्थातच भिलवडी संघ विजयाच्या उंबरट्यावरती आहे. तुम्ही लगेच या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचंय. ब्रेक दिला जाणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. हा देखील चेंज ऑफ पीस. अतिशय सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळते. बॅक ऑफ द हँड थोडासा पाठीमागून हात आला आणि या ठिकाणी बॅट्समनला बीट केलंय. अरिजित याची खासियत आहे, एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे. मांगले संघामध्ये देखील या खेळाडूला आयकॉन खेळाडू म्हणून आम्ही खेळत असताना पाहायला मिळतो. त्यांच्यासोबत पाठीमागे आहे जो पंकज, हा देखील अतिशय चांगला खेळाडू आहे. तर पुढचा टॉस माननीय अजय जाधव अप्पा त्याचबरोबर डॉक्टर नितीन सर यांच्या मार्फत या मॅचचा या ठिकाणी टॉस होईल. प्लीज मान्यवरांना विनंती आहे आपण टॉस का बॉस या मंचावरती या. यानंतर आकाश सपाडे साहेब आपण देखील टॉस का बॉस माईकसाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. आकाश सपाडे विनंती आहे माईकशी तुम्ही संपर्क साधा. भिलवडी संघनायक ही मॅच जशी संपेल तुम्ही लगेच टॉस का बॉस या मंचावरती यायचं विनंती आहे. यावेळी पाहिलं तर सामना फिनिश झालाय आणि झालेल्या मॅच मध्ये भिलवडी संघ हा विजय होतोय आणि क्वार्टर फायनल मध्ये दाखल होत आहे. भिलवडी संघ तुम्ही लगेच टॉस का बॉस या मंचावरती या. क्वार्टर फायनल मॅच ला या ठिकाणी लगेच सुरुवात होईल आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या या मॅचचं या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मला ओमसाई स्पोर्ट्सने या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी मारुती चोरगे रणवीर स्पोर्ट्स शॉप उंडाळे आपले खूप खूप आभार व्यक्त करतो.